ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 9082 86 91 41. नमस्कार, मी गणेश कविटकर. सी न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कोण बनेगा खासदार या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव या ठिकाणी आपण कोण बनेगा खासदार किंवा घारगावकरांच्या मनात कोण खासदार आहे हे पाहण्यासाठी आले आहेत. आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं त्यांच्या मनातील खासदार कोण आहे. बाबा नमस्कार. नमस्ते. काय वाटतं आपल्याला, कोण आपल्या मनातला खासदार आहे? आता पहिल्या पंचवार्षिकला ह्याच मंदिरामध्ये विखे साहेबांचं तिकीट फिक्स नव्हतं. आम्ही पाचपुते साहेबांचे कार्यकर्ते, म्हणजे भाजपला मानणारे कार्यकर्ते, आम्ही मोदी साहेबांचा निश्चितच आदर करतो. त्यांनी देशासाठी यांच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. परंतु परिस्थिती इथं तिकीट फिक्स नसताना आम्ही इथं सभा घेऊन साहेब म्हणलं तुम्ही कोणत्या तिकटा उभा राहा, विखे साहेब तुम्हाला आम्ही निवडून देणार. विखे साहेबांनी निवडून गेल्यानंतर कोणतंही काम केलं नाही. ह्या घारगावचा म्हणजे आत्ताचे विद्यमान सरपंच आहेत, त्यांची मंडळी सरपंच आहे, लोक जनमतातून निवडून आलेली. परिस्थिती इथं हायवेचं काम चाललं होतं. साहेब इथं कायम येतात जातात. परंतु एक दिवस असं झालं, साहेब आल्यानंतर इथं आम्ही सगळे त्यांचं चहापाणी झालं. त्यांना काम सांगितलं छोटंसं, ह्या VC तिथपर्यंत रस्त्याचं काम सांगितलं होतं. केंद्राचा रस्ता होता, साहेबांचं काम होतं, हे खासदार होते. यांनी त्याच्यात लक्ष घातलं असतं तर हे छोटेसे रस्ते झाले असते आणि सगळे झालेले आहेत. इथून काष्टीपासून नगरपर्यंत सगळे रस्ते झालेत. घारगावचा प्रश्न सांगितला होता, कागद फेकून दिले. महिला सरपंच, लोकनियुक्त सरपंच कागद फेकून दिले. अहो त्यांनी काम करायचं नव्हतं, नका करून द्या. पुढे जाऊन कागद वाड्यात टाकून दिले असे तरी आम्हाला समाधान वाटलं असतं. नका काम करीना. लोक म्हणतात काम नाही केलं. अहो आता केंद्राच्या निधीमधून भानगाव ते घारगाव गडकरी हा रस्ता कुणी दिलाय? विखे साहेब मध्ये बोलायचं ना, मी बोललो का? हा रस्ता कोणी दिलाय? आता काम चालू आहे की नाही? घारगाव मध्ये काम केलं नाही म्हणता. अहो माळवाडी रस्त्यासाठी आता एक पाऊण किलोमीटर रस्ता केला. त्या रस्त्याला 10 लाख रुपये कुणी दिली? केंद्राने दिलीत ना. मग ते कोणामार्फत आले? विखे मार्फतच आले ना. अहो तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, आज त्यांच्या आजोबा बसून बाळासाहेब विखे झालं, राधाकृष्ण विखे झालं. बाळासाहेब विखेला त्यावेळेस आपण साधं एखादं पत्र, त्या पत्राचं डायरेक्ट आपल्याला त्यावेळेस पोच मिळत होते आणि कामं तसे होत होते. आणि आता सुद्धा कोणते कामं नाही झाली. उड्डाणपूल म्हणतोय, एक मिनिट, उड्डाणपूल म्हणताय ना. अहो दिलीप गांधीच्या काळात का नाही झाला? मग आताच ना. अहो पण आता खासदार, आता रनिंग खासदार कोण होत आहे? विखे साहेबच आहेत ना. आणि त्या मार्फतच कामं झालीत ना. त्यामुळं या ठिकाणी विखे साहेबच. हो, काय वाटतं तुम्हाला, कोण खासदार होते? लंके साहेब. कशामुळं म्हणजे त्यांची सर्वसामान्यांना सांभाळून घेण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळं काही झालं तरी लंके साहेबच येणार. काय वाटतं तुम्हाला, कोण होतील खासदार? आपले नवीन पारनेरचे. बाबा काय वाटतं तुम्हाला, कोण होतील खासदार? कोण होतील खासदार? आता खासदार कोण होते ही भविष्यवाणी मी काय सांगू शकत नाही. ही भविष्यवाणी, ही मतदार आहे, गुपचूप शिक्के हलायच्यात, ही मी सांगू शकत नाही. पण मी वैयक्तिक बबन पाचपुत्याचा कार्यकर्ता 79 सालापासून मी आज लंकेला मतदान करणारी. काय वाटतं तुम्हाला? आम्ही लंके साहेबालाच मतदान करतो. लंके साहेब. तुम्ही? लंके साहेब. लंके साहेब. मोदी साहेब. मोदी खासदारांनी काम केलं का? खासदारांनी काम केलेलं आहे. धन्यवाद. मोदी नेमकं कशामुळे खासदारांनी केलेलं काम तुम्हाला? आम्हाला मोदीकडे बघायचं, खालच्याकडे नाही बघायचं.
पण बरेच शेतकरी म्हणतात आम्ही मोदींवरती नाराज आहे. ते म्हणणारे म्हणते त्यांचे 2 रुपये खातो आपण त्यांनाच देणार, बाकीच्यांना नाही देणार. मोदीने आपल्याला पैसे दिले. हा करतोय तो, संभळितोय सगळं. धान्य किती दिवस झालं पूर्वी तर कोणत्या वाडकावच्या धान्य पुरवले इथून मागं सांगा ना. हा ज्याचा खवा ठोंबरा त्याचा आरा खाऊन बाकी वरच्याकडे बघायचं, खालच्याकडे नाही बघायचं. हां मोदीकडे बघायचं, यांच्याकडे नाही बघायचं. हे स्वर आहेत भामटी खालची. डॉक्टर साहेब काय वाटतं आपल्याला कोण होईल आपला खासदार? आणि विखे असतील किंवा लंके असतील, दोन्हीपैकी प्रभावशाली काम आपल्याला कोणाचं आवडतं? गेल्या 5 वर्षात आदरणीय सुजयदादा विखेंनी जे काम केलं आहे त्या कामाची पोहोचपावती म्हणून यावर्षीही या इलेक्शनलाही सर्व सुज्ञ आणि उच्च शिक्षित मतदार नक्कीच सुजयदादा विखेंनाच या ठिकाणी मताधिक्य देऊन निवडून आणण्याचं काम करणार आहे. नेमकं विखेंचं तुम्हाला कोणतं प्रभावशाली मतदारसंघामध्ये काम असं वाटतं? एक स्पष्ट वक्ता आणि जे काम होईल तेच करणार असा असणारा हा व्यक्ती. कारण बऱ्याच कामांमध्ये त्यांचा जो स्पष्ट वक्तापणामुळे खरोखर त्यांनी चांगली कामं मार्गी लावले. जसे आमच्या परिसरात वाडी वस्तीवर असणारे रस्त्यांचा प्रश्न आणि जलसंधारामध्ये बंधारे, जवळजवळ माझ्याच वाडीवर आम्ही एक 7 बंधाऱ्यांची साखळी तयार झालेली आहे. त्यामुळे जे काही जलसंधारणाचं काम झाले, आजही आमच्या कळमकरवाडीच परिसरामध्ये पाणी निघत नाही अशी कंडिशन आहे. कारण बऱ्याच ठिकाणी प्यायचं पाणी नाही. पण असे काम जलसंधारणाची खूप चांगली कामं आणि रस्त्यांचं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुजयदादांनी खूप प्रभावीपणे या ठिकाणी केलेलं आहे. याचा अभिमान वाटतो आणि त्यामुळेच त्यांचं खूप या निवडणुकीमध्ये ते काम त्यांच्यासाठी खूप चांगलं राहणार आहे. एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठ्या प्रमाणात काम झालेलं तुम्ही म्हणताय, मात्र शेतकऱ्यांमध्ये पाण्यासंदर्भात असेल, कांद्याच्या दरवाढी संदर्भात, दुधाच्या दरवाढी संदर्भात, कांद्याच्या पडलेल्या भावासंदर्भात असेल, याच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. मात्र तुम्ही कसं पाहता याच्यामध्ये? नाराजी प्रत्येक क्षेत्रात आणि अँटी इन्कम्बन्सी हा प्रकार असतोच. परंतु शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. परंतु जर कांद्याच्या दराचा विचार केला तर गेल्या 10-15 वर्षामध्ये या कांदा काढणीच्या वेळेस जो दर असतो 7-8 रुपये 10 रुपयाचा दर असतो. पण आज वाढलेत. पण एक महिन्यापूर्वीपासून पण 17-18 रुपयावर कांदा होता आणि शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने कांद्याची विक्री केली. आज 25 रुपयावर कांदा गेलेला आहे. त्यामुळं ह्या गोष्टी थोड्याफार शेतकऱ्यांमध्ये नाराजी असतेच आणि अँटी इन्कम्बन्सीचा हा प्रॉब्लेम आहे. तसेच पाण्याचा जर प्रश्न म्हणतात तर गेल्या 5 वर्षापासून बऱ्यापैकी आमच्या तालुक्याचा सुजयदादांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. कारण प्रत्येक टंचाईच्या वेळेस पाणी सोडण्याची खबरदारी आणि दायित्व त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळं इतकी काही नाराजी असं वाटत नाही. एकीकडे लंके साहेबांनी कोविड काळामध्ये मोठं काम केलं असं लोकांमध्ये वारंवार लोकांमधनं येतं आहे. तसे सुजय विखे इथं कमी पडलेत असं तुम्हाला वाटतं का? हे हास्यास्पद आहे. लंकेंनी कोविडमध्ये काम केलं. कारण डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी स्वतः प्रायव्हेट जेटमधून आपल्याला 3000 लसी या श्रीगोंदा नगर जिल्ह्यासाठी मागवल्या. आणि जर कोविडचं काम म्हणत असाल, लंकेंनी जर 50,000 पेशंट पाहिले असतील तर सुजयदादांच्या हॉस्पिटलमध्ये रोज 25,000 पेशंट पाहिले जातात. आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक कोविड सेंटरला 50,000ची मदत त्यावेळेस सुजयदादांनी केली होती. आमचं घारगावचं जे काही कोविड सेंटर होतं त्यालाही सुजयदादांनी भेट देऊन आम्हाला 50,000 रोग या ठिकाणी दिले होते आणि अशी मदत सर्वसामान्य रुग्णांना त्यांनी केली होती. तुम्ही डॉक्टर आहात. समोरच्या उमेदवारांकडनं आरोप करण्यात आला की एकही मेडिकल कॉलेज अद्याप यांना करता आलं नाही. नेमकं आपण कसं पाहता याच्याकडे? नाही, मेडिकल कॉलेज येणं आणि मेडिकल कॉलेज जिल्ह्याच्या ठिकाणी असणं यामध्ये काही गोष्टींची पूर्तता असते. कारण नगर जिल्ह्याची जी काही लोकसंख्या आहे त्या मानाने आणि पूर्वीच्या सरकारांनी ज्यावेळेस भाजपेतर सरकार होती त्यावेळेस जी काही मेडिकल कॉलेज आली ती खूप थोड्या प्रमाणात कॉलेज आली होती. पण नरेंद्र मोदी साहेबांनी आत्तापर्यंत जवळजवळ 20 एम्स या भारतामध्ये दिलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज हे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल, प्रत्येक जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटल एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आता ते येणार आहे. त्यामुळं तो काही प्रश्न आहे असं वाटत नाही. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील खासदार होतील. नेमकं काय तुम्ही कशामुळे त्यांचा विकास आहे त्यांच्या माध्यमातून भरपूर. आता आमचा नगर 2 रोड असेल, जे रेल्वेचं उड्डाणपुलाचं काम होतं ते उड्डाणपूल मंजूर असताना सुद्धा साईडने जो रोड काढलेला होता तो इतका खराब होता की आमचे ऊस वाहतुकीचे असतील, बाकीचे दळणवळणवाले जे असतील
शेतकरी, त्यांना इतका त्रास व्हायचा, तरीसुद्धा त्या पूल मंजूर असताना साईडच्या रस्त्यावरती त्यांनी निधी टाकला आणि तो रस्ता मंजूर करून दिला. पण एकीकडे पाणी न मिळाल्यामुळे काही शेतकरी पण नाराज आहेत. नेमकं कसं? आता कसं असतं, प्रपंच चालवत असताना सगळ्या गोष्टी सगळ्यांना समान भेटतील असं नसतं. पाणी आलं तर काही ठिकाणी भेटलं, काही ठिकाणी नाही भेटले. जो शेतकरी तत्पर राहिला त्याला पाणी भेटलं, परंतु काही शेतकऱ्यांचं असं आहे की गावामध्ये जायचं ना आम्हाला पाणी भेटलं नाही, असं होऊ शकत नाही ना. जो शेतकरी तत्पर आहे, शेतीमध्ये जो आदबतोय, त्यांना पाणी भेटणारच आहे. काही युवकही आपल्यासोबत आहेत, नेमकं त्यांच्याकडनं जाणून कोण त्यांच्या मनातील खासदार आहे? खासदार सुजयदादा 100% होणार आहेत. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण सुजयदादांचं काम सगळ्याच बाबतीत चांगलं आहे. सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष काम चांगलं आहे. लंके साहेबांचं काम फक्त सोशल मीडियावरती आहे आणि त्यांचे प्रत्येक गावागावात 2-4 माणसं सोशल मीडियासाठी आहेत. 100% काम त्यांचं सोशल मीडियावरती आहे. खासदार साहेबांचं काम हे प्रत्यक्ष आहे. जे बोलतात ते केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा निर्णय खूप चांगले आहेत भाजप सरकारचे. शेतकरी किसान सन्मान निधी म्हणून भाजपने शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये खात्यावरती वर्ग केलेले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये वातावरण खूप समाधानकारक आहे. आपल्या तालुक्यामध्ये MIDC मंजूर झाली, मात्र ती होईल का आणि आपल्या स्थानिक मुलांना कामं मिळतील का? MIDC मंजूर झाली म्हटल्यावरती स्थानिक मुलांना 100% कामं मिळतील. रोजगार शेजारी आसपास गावामध्ये रोजगार पण वाढणार आहे आणि कामाच्या बाबतीत MIDC होणारच आहे. कारण इथून पाठीमागे जे दादांनी शब्द दिला तो आजपर्यंत खराच ठरलेला आहे. साखळी बांधारे या गावामध्ये सगळ्यात जास्त साखळी बांधाऱ्यांचे कामं खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि पाण्याच्या बाबतीत हे गाव खूप समाधानी आहे. ठीक आहे, काय वाटतं तुम्हाला कोण खासदार होतील? खासदार डॉक्टर सुजय विखे पाटीलच होते. त्याला कारण असं आहे की रस्त्यांचा विकास जर पाहिला आपण तर भारतीय जनता पार्टीच्या काळात म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यापासून जेवढा विकास झाला तेवढा मला वाटतं की काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात रस्त्यांच्या बाबतीत झालेलं नाही. दुसरं असं पाण्याचा प्रश्न आहे, तर पाणी पण म्हणजे सरकार असं आमचा असा अनुभव आहे की सरकार बदलल्यानंतर म्हणजे BJPचं शासन असल्यानंतर आम्हाला आत्तापर्यंतच्या तुलनेत जे पाणी मिळतं ते थोडंसं जास्त मिळतं. विषय दुसरा असा आहे की आम्हाला पहिल्यांदा शेतीच्या बाबतीत जर म्हणाल FRPच्या माध्यमातून माझ्या आजोबांच्या काळापासून 3,000 रुपये भाव घेतलेले पहिले शेतकरी आम्ही असू. म्हणजे FRP जाहीर झाल्यापासून ऊसाला 3,000पर्यंत भाव मिळाला. किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आज आपण म्हणतो की वर्षाला दोन्ही सरकारच्या माध्यमातून 12,000 मिळतात, म्हणजे 1,000 मिळतात. कुठल्याही पगाराची सुरुवात होताना ही सुरुवातीला छोट्या प्रमाणात असेल पण नंतर ती वाढत जाते. म्हणून तर आमच्या पिढीच्या काळात ती 1,000ने झाली, आमच्या मुलांच्या काळात ती कदाचित 10,000वर जाईल. म्हणजे सुरुवात जी झाली ती BJP सरकारच्या काळात झाली. धोरणं जर पाहिले तर सरकारचे अत्यंत उत्कृष्ट आहेत. सुशिक्षित माणसं त्याच्यावर अभ्यास करून नक्कीच मतदान करणार आहेत. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा सांगतो काय किंवा खाली सांगतो काय, आणि शेवटी मुद्दा देशाच्या निवडणुकीचा आहे. देशाच्या प्रश्नांवरच ही निवडणूक होणार आहे आणि त्या हेतूने मला असं वाटतं मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि ह्या जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील होतील. आत्ताच आपण घारगावकरांच्या मनात कोण खासदार आहे याचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. घारगावकर कोणाच्या पारडं जड करतं हे बघणं ही महत्त्वाचं ठरणार आहे. सी न्यूजसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.